नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मराठी सुविचार वाचन दाखवणार आहे. भूक भागल्यावर अन्नाचा आणि गरज संपल्यावर माणसाचा कधीही अपमान करू नये, कारण भूक पुन्हा लागते आणि गरजही पुन्हा पडते. इमेजमधील मराठी सुविचारामधील महत्त्वाचे टर्निंग पॉईंट म्हणजे आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपली भूक भागल्यावर अन्नाचा आणि गरज संपल्यावर माणसाचा कधी अपमान करू नये. अर्थात तसं जर आपण करत असेल तर ही चूक आहे, म्हणून ती चूक कधी करू नये. त्याची आठवण आपण नक्कीच ठेवू. आणि आपल्याला माहीत आहे की भूक पुन्हा लागणार आहे, म्हणून गरज पुन्हा पडणार आहे. म्हणून सर्व काही व्यवस्थितपणे आपण त्याला महत्त्व द्यायला पाहिजे. जोपर्यंत आपण महत्त्व देणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळणार नाही. म्हणून भूक केव्हाही लागू शकते आणि गरज पुन्हा पडणार आहे, हे महत्त्वाचे आहे मंडळी. म्हणून भूक भागल्यानंतर अन्नाचा आणि गरज संपल्यानंतर माणसाचा कधी अपमान करू नये, हे सत्य आहे. कारण भूक पुन्हा लागते आणि गरज पुन्हा पडते. या संदर्भात अगदी मला थोडक्यात सांगतो. कुठल्याही मनुष्याची गरज, कारण आपण मानव आहे, आपल्याला गरज पडणार आहे, भूक लागणार आहे. त्यामुळे गरज आणि सर्व काही व्यवस्थितपणे त्या माणसाचा अपमान करू नये. अन्नाचा आदर करावा आणि माणसाचाही आदर करण्यास शिका. या गोष्टी सांभाळल्या तर आपल्याला अनेक काही गोष्टी करण्याची आवश्यकता पडणार नाही. म्हणून अपमान कधी कोणाचा करू नका. सर्वांचा आदर करा. जर तुम्ही आदर करत असाल तोही समोरचा आदर करणार. हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम.